आज आपल्याबरोबर खरोखरच एक खूप मोठा कलावंत उपस्थित आहे. मराठी चित्रपटसृष्टीतला हा असा पहिला कलाकार आहे ज्यानं सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं राष्ट्रीय पुरस्कार पटकावून महाराष्ट्राचं नाव उंचावलं आहे. उपेंद्र लिमये. उपेंद्र, कसं वाटतं राष्ट्रीय पुरस्कारचा मानकरी ठरलास? हां, म्हणजे मी नशीबवान समजतो स्वतःला कारण की मला याची कल्पना आहे की आपल्याकडे खूप थोर कलाकारांची परंपरा आहे आणि माझ्याबरोबर काम करणारे अनेक मंडळी अत्यंत मनापासून खूप चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करत असतात. पण मी नशीबवान स्वतःला अशा अर्थाने समजेन की मी नुसतं एकट्याने ठरवून काही होत नाही ना, की मी खूप बेस्ट परफॉर्मन्स देऊन खूप अवॉर्ड्स घेऊन येईन. एकूण ती सगळी भट्टी जमावी लागते आणि जोगवाच्या निमित्ताने ती संधी मला मिळाली. अत्यंत सकस कथानक आणि सगळीच तांत्रिक टीम आणि सहकलाकार सर्वोत्कृष्ट मिळाले आणि या सगळ्यांना घेऊन जाणारा एक कल्पक आणि अत्यंत हुशार दिग्दर्शक या सगळ्यांचं त्याच्यामध्ये यश आहे असं मला वाटतं. त्या अर्थाने मी नशीबवान समजतो. आय जस्ट ग्रॅब्ड द अपॉर्च्युनिटी अँड इट वर्क. आय ट्राईड माय बेस्ट अँड इट वर्क. उपेंद्र, तू हा राष्ट्रीय पुरस्कार पटकावून म्हणजे महाराष्ट्राचं नाव तर उंचावलंच आहे, पण तू अनेक बॉलिवूडच्या दिग्गजांनाही टक्कर दिली आहे. तर तुला कसं वाटतं? हां, म्हणजे स्वाभाविक असा अत्यंत आनंदाचा असा क्षण आहे. कारण कसं आहे, की मुळामध्ये जोगोला भरपूर राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले. म्हणजे साधारण 65 पेक्षा जास्त नॉमिनेशन्स आत्तापर्यंत मिळाली होती चित्रपटाला आणि 38-40 साधारण पुरस्कार मिळाले होते. पण हे सगळे राज्य पातळीवर होते. जेव्हा राष्ट्रीय पातळीवर त्याची एवढी मोठ्या पद्धतीत दखल घेतली जाते, तेव्हा स्वाभाविकच आनंद हा सर्वोच्च पातळीवर जाऊन पोहोचतो आणि तो आम्ही एन्जॉय करतो आहे आनंद. कारण आज मराठी चित्रपटाबद्दल अत्यंत आदराने संपूर्ण भारतात बघतायत. हे खूप पॉझिटिव्ह सकारात्मक चिन्ह आहे मराठी चित्रपटाच्या दृष्टीने आणि एवढी मोठी मोहोर राष्ट्रीय पातळीवर उमटवलेली आहे सध्या या आत्ताच्या पुरस्कारांमध्ये आणि त्याचा कुठेतरी आम्ही एक थोडासा भाग आहोत. मी त्याचा एक छोटासा कुठेतरी भाग आहे. याचा खूप 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 आनंद होतो आहे. उपेंद्र, तू या चित्रपटात जोगत्याची भूमिका साकारली आहे. तुला मिशी काढावी लागली, तुला साडी नेसावी लागली. तेव्हा हे सगळं करताना कसा अनुभव होता तुझा? तुझ्यात काही बदल तुला जाणवले का? बदल म्हणजे असं आहे की मी आता राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे किंवा खूप त्याला मलासुद्धा याच्या आधी या चित्रपटासाठी भरपूर पुरस्कार मिळालेले आहेत म्हणून मी असं म्हणतो आहे असं नाही. तर या जोगाच्या निमित्ताने जेव्हा मी प्रसारमाध्यमांची विशेषतः प्रेसची आणि ANG इलेक्ट्रॉनिक्स न्यूज गॅदरिंगमध्ये जेव्हा जेव्हा बोलतो आहे तेव्हापासून मी असं म्हणालो होतो की हा आमच्यासाठी एक ड्रीम प्रोजेक्ट होता आणि व्यक्तिशः माझ्या रोलबद्दल बोलायचं झालं तर मी असं तेव्हापासून म्हणत होतो की या चित्रपटाच्या निमित्ताने राजीव पाटील यांनी मला एक ड्रीम रोल ऑफर केलेला होता आणि ड्रीम रोल म्हणजे अशा अर्थाने की प्रत्येक कलाकाराला असं वाटत असतं की एक आयुष्यात असा रोल करायला मिळावा की ज्याची आयुष्यात दीर्घकाळ रसिकांच्या प्रेक्षकांच्या मनामध्ये ते लक्षात राहील आणि अशी संधी मला जोगाच्या निमित्ताने तायप्पाच्या भूमिकेच्या थ्रू आलेली होती. त्यामुळे मी असं ठरवलं होतं की हा माझ्या अभिनय कारकिर्दीमध्ये आलेला सर्वोत्कृष्ट रोल आहे, सर्वोत्कृष्ट संधी आहे आणि आपण उपेंद्र लिमये म्हणून त्या तायप्पाला शरण जायला पाहिजे. आपण उपेंद्र लिमये म्हणून त्या तायप्पाच्या स्वाधीन व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणून जे काही करायचं आहे ते सगळं करायची मानसिक तयारी होती माझी आणि टाईम मॅनेजमेंटपासूनच या गोष्टीला सुरुवात झाली होती आणि त्या 4-5 महिन्यामध्ये माझ्या आठवणीप्रमाणे मी जोगातल्या तायप्पा व्यतिरिक्त कशाचा विचारसुद्धा करत नव्हतो आणि खऱ्या अर्थाने स्वाधीन होण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न यशस्वी झाला याचा खूप आनंद आहे. उपेंद्र, आता राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर लोकांच्या अपेक्षा इतक्या वाढल्या आहेत, तर तू टेन्शनमध्ये आहेस का? का तुझे पुढचे हां, प्लॅन्स म्हणजे काय आता आहेत? हा खूप कॉमन प्रश्न आहे, की आता मला असं विचारलं जातं, की आता जबाबदारी खूप वाढली, इथून पुढे चोखंदळपणे भूमिका निवडा. हे सगळं करत असताना काही मित्र असे म्हणतात, की "उपया, तू आता एवढं सुंदर काम केलंयस, आता तुला पुढचे काही चित्रपट माफ करतो आम्ही." म्हणजे तू जरा काही सामान्य चित्रपट झाले तुझ्या हातून तरी काही म्हणजे ह्या कमेंटनी जरा माझा धीर वाढतो असं म्हणूया. कारण की मी फक्त आता जोगवाच्या याच्यानंतर मी जर असं ठरवलं, की मला तायप्पासारखे अत्यंत वेगळे रोल मिळाले तरच मी काम करीन. तर हा रोमॅन्टिसिझम मला फार
परवडेल कितपत याच्याविषयी हे आहे. म्हणजे मला फक्त असं वाटतं की या निमित्ताने आता खूप चांगल्या रोल्स किंवा ऑफर्स माझ्याकडे यायला हरकत नाहीत किंवा जोगामधला तायप्पाचा रोल मी करायचा आहे असं मी अभिनयाची कारकीर्द सुरू करत असताना ठरवलेलं नव्हतं. मी फक्त एवढंच ठरवलेलं होतं की माझ्या वाट्याला जे काम येईल ते मी उत्तम करीन, माझ्यातलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करीन आणि लेखक, दिग्दर्शक, निर्माता यांना ठरवून देत की उपेंद्र लिमयांनी काय करायचं आहे. आणि याच लाईन ऑफ थिंकिंगवर माझ्याकडे तायप्पाचा रोल आला. पण तायप्पासारखे रोल आता जर इथून पुढे मला मिळाले नाहीत म्हणून मी नुसतं बसून राहिलो तर मला अभिनय संन्यास घ्यावा लागेल. आणि मी व्यावसायिक अभिनेता म्हणून, म्हणजे व्यवसाय म्हणून हे क्षेत्र स्वीकारलेलं आहे. तर त्यात जे चांगले रोल येतील ते स्वीकारण्याचा किंवा चांगले रोल कसे मिळतील त्याचा प्रयत्न करण्याचा माझा प्रयत्न राहील. आणि ह्या निमित्ताने आता 4 बरे रोल यायला काही हरकत नाही असं मला वाटतं आहे. पण बघूया, म्हणजे अभिनय संन्यास घ्यायची वेळ येऊ नये. मला अजून बरंच काही करायचं आहे आणि जरी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असला तरी मी काही स्वतःला सर्वश्रेष्ठ अभिनेता समजत नाही. कारण की मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतो आहे त्या क्षेत्रामध्ये तुमचं जीवन संपून जाईल पण तुमचा अभ्यास संपू शकणार नाही. तुम्ही दरवेळेला 4 नवीन गोष्टी शिकत जाता आणि माझ्यामध्येही अजून ते खूप काही शिकण्याची उर्मी भरपूर आहे आणि मला आणखीन जास्त शिकून खूप जास्तीत जास्त चांगलं काम प्रेझेंट करण्यासाठी मी स्वतः उत्सुक आहे. उपेंद्र, शेवटचा प्रश्न, तू एवढी प्रसिद्धी आता मिळवली आहेस तर तू आता हिंदीत तर काम करणारच आहे, तर संपूर्णपणे तू हिंदीकडे वळणार आहेस का? मराठीला विसरणार तर नाही ना? नाही, आता मुळामध्ये काय आहे की असं मी काहीच ठरवलेलं नाही आहे. म्हणजे मला फक्त चांगलं काम करायचं आहे. मी मराठी सिनेमे पण करतो, मी हिंदी सिनेमे पण करतो, मी दाक्षिणात्य चित्रपट पण केलेला आहे, तमिळ सिनेमा पण मी केलेला आहे आणि आणखीनही काही इंटरेस्टिंग ऑफर्स आहेत. पण मला काय आहे ना, मला फक्त चांगलं काम करण्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि मला स्वतःला असं प्रामाणिकपणे वाटतं की चित्रपटाला कुठल्याही भाषेचं असं बंधन नसतं. मला अत्यंत वेगळ्या कल्चरमध्ये जाऊन एक अत्यंत वेगळं कॅरेक्टर प्ले करायला सुद्धा आवडेल. म्हणजे मी वेगवेगळं आणि वेगवेगळ्या पद्धतीचं काम करण्यासाठी असूसलेलं आहे आणि अशा पद्धतीचं जी संधी मला मिळेल त्या पद्धतीत मी सगळं शेपअप करेन. मी असं काही ठरवलेलं नाही आहे की आता मी मराठी सिरियल करणारच नाही, आता मी मराठी चित्रपट करणारच नाही, आता मी हे करणारच नाही, मी आता फक्त तसंच करेन, असं मी काही ठरवलेलं नाही आहे. मला त्यातल्या जी कामं येतील त्यातल्या त्यात चांगलं निवडण्याचा मी प्रयत्न करीन आणि म्हणजे जसं पुन्हा तेच की हे करीन आणि हेच करणार नाही किंवा हेच करणार आणि हेच करणार नाही असं काही ठरवलेलं नाही आणि मला याच्यात अडकायचं पण नाही आहे. ॲक्टर म्हणून मी सगळे ऑप्शन्स आत्तापर्यंत ओपन ठेवलेले आहेत आणि इथून पुढेही सगळे ऑप्शन्स ओपन ठेवायला मला आवडेल. एक ठराविकच अभ्यासक्रम पूर्ण करायचा आणि 100पैकी 70 मार्काचा पेपर सोडवायचा असं नाही. मी 100पैकी 100 मार्काचा अभ्यास करायला मला आवडेल आणि तो खूप मोठा अभ्यास आहे. त्यामुळे मला अभ्यास करायला स्कोप पण भरपूर आहे. त्यामुळे मी सगळे ऑप्शन्स ट्राय आउट करणार. धन्यवाद उपेंद्र.